ओके. पेज नंबर 68. पेज नंबर 68वरती क्वेश्चन नंबर 2 काय दिलेलं आहे बघा बरं. क्वेश्चन नंबर 2 तुम्हाला तिथे लक्षात येत असेल. फाइंड द पॉईंट्स ऑन द कर्व. पॉईंट काढायचा. आता याच्या आधी आपल्याला पॉईंट दिलेला असायचा, ठीक आहे, किंवा मग थिटा तरी दिला होता लास्ट एक्झाम्पलमध्ये. तर स्लोप काढायचा, स्लोप पॉईंट फॉर्मने आपण इक्वेशन काढत होतो. आता त्यांनी तुम्हाला काय सांगितलं आहे बघा. फाइंड द पॉईंट्स ऑन द कर्व गिवन बाय. चला आपण कर्व काय दिलेली लिहून घेऊ. गिवन कर्व क्वेश्चन 2 आहे हा. गिवन कर्व इज y इज इक्वल टू काय. कर्व काय दिली बघा इथे. x³ मायनस 6x² x³ मायनस 6x² प्लस x प्लस 3 ही कर्व दिलेली तुम्हाला, ठीक आहे. त्याचा आन्सर बघतो आपण डिरेक्टली. वेन टँजंट्स आर पॅरलल टू द लाईन y इज इक्वल टू x प्लस 5. सगळ्यात पहिली गोष्ट 2 गोष्टी तुम्हाला सांगायचं आहे. आता समजा एक डायग्रामॅटिकली बघू. सपोज दिस इज द कर्व. ही जी कर्व दिलेली y ही कर्व आहे. फंक्शन ऑफ x मानू एवढा येतो. इथं कोणता तरी पॉईंट आहे, त्याला इथे एक टँजंट आहे समजा, आपण कन्सिडर करू हा टँजंट आहे. ह्या टँजंटला दिस इज टँजंट ऑन दॅट कर्व ॲट पर्टिक्युलर पॉईंट. एका पॉईंटला इकडे एक लाईन आहे, ती याला पॅरलल आहे. y इज इक्वल टू x प्लस 5. कसं असतं माहिती आहे का. एक गोष्ट लक्षात घ्या, कसं असतं की जेव्हा 2 लाईन्स पॅरलल असतात, तर त्यांचे स्लोप सेम असतात. काय सेम असतात. मग याचा जो स्लोप आहे m, तो स्लोप कोणाचा राहणार आहे. टँजंटचा असणार आहे. ही सगळ्यात पहिली गोष्ट आपल्याला माहीत असलं पाहिजे, ठीक आहे. आता बघा मग इथे आपण 2 नोट लिहूया. नोट. फर्स्ट नोट काय आहे. फर्स्ट नोट फॉर पॅरलल लाईन्स स्लोप्स आर इक्वल. स्लोप्स काय असतात. इक्वल असतात, ठीक आहे. त्याच्यानंतर सेकंड याच्यामध्ये काय माहीत असायला पाहिजे तुम्हाला. फॉर गिवन लाईन ax प्लस by प्लस c इज इक्वल टू 0. स्लोप इज मायनस a बाय b, ठीक आहे. म्हणजे दिलेल्या लाईनला स्लोप म्हणजे कोणती लाईन दिली तुम्हाला ax प्लस by प्लस c, तर त्याचा स्लोप कसं लिहितो मायनस a बाय b. 11चा पार्ट आहे हा, ठीक आहे. 11ला लाईन स्ट्रेट लाईन चॅप्टरमध्ये तुम्हाला होता, ठीक आहे. आता याच्यामध्ये आपल्याला काय काय दिलेलं आहे. हे इक्वेशन ऑफ कर्व आहे, ठीक आहे. तर dy/dx लगेच काढून घेऊ. देअरफॉर डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x dy/dx काय आला याचा बघा. 3x² मायनस 6 हा x² 2x. एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय 1. kxचा डेरिव्हेटिव्ह k. कोइफिशियंट 1 आहे, कॉन्स्टंट जाऊ द्या, 0 राहील त्याचं कारण. याला नीट लिहू आपण. 3x² मायनस 12x प्लस 1. दिस इज वॉट dy/dx. याला म्हणूया इक्वेशन 1. dy/dx म्हणजे काय असतो त्याचा स्लोप. अजून तर पॉईंट आपल्याला माहीत नाही, कारण पॉईंटच काढायचा आहे. दिलेल्या पॉईंटला त्याचा काय राहतो स्लोप. पण आता लाईन दिलेली. नाव लाईन y इज इक्वल टू x प्लस काय दिलं आहे 5 हॅज स्लोप. स्लोप काय लिहायचा बघा बरं. बघा इथे आपण तुम्हाला नोटमध्ये आपण साईडला काढून बघू. y इज इक्वल टू x प्लस 5. देअरफॉर x इकडेच ठेवू, y तिकडे गेला मायनस y प्लस 5 इज इक्वल टू 0. वायची टर्म तिकडे गेली 0 आलं. इथे बघा a किती आहे 1, b किती आहे
-1. ए म्हणजे काय, एक्सचा कोइफिशियंट, बी म्हणजे काय, वायचा कोइफिशियंट. देअरफॉर स्लोप काय आहे, -a/b -1 अपॉन -1, बीची व्हॅल्यू म्हणजे स्लोप काय आला, +1. म्हणजे या लाईनचा स्लोप काय आला, बघा ही जी लाईन आहे त्याला ह्या फॉर्ममध्ये लिहिलं ax + by + c, आणि त्याच्यावरून ए आणि बी याच्यामध्ये टाकून स्लोप ऑफ द लाईन भेटला. हॅज अ स्लोप 1. साईडला कॅल्क्युलेट करून डायरेक्ट लिहिलं इथं तरी पण चालेल, काय प्रॉब्लेम नाही. हा नोटचा पार्ट आहे, हा कुठंतरी वरती लिहा तुम्ही, ठीक आहे. ओके, तर यामध्ये काय स्लोप त्याचा म्हणाला, देअरफॉर tangent slope is also 1. रिझन देऊन टाकू, लाईन अँड टँजेंट आर कसे आहेत ते, पॅरलल आहेत. कसे आहेत, पॅरलल आहेत. त्यामुळे दोघांचा स्लोप काय राहणार आहे, सेम राहणार आहे. ठीक आहे. आता त्याच्यानंतर बघा, हे झालं स्लोप ऑफ द टँजेंट भेटला आहे, याला म्हणूया इक्वेशन 2. देअरफॉर फ्रॉम इक्वेशन 1 and 2, 1 and 2 वरून तुम्ही काय लिहिणार, लक्ष द्या. dy/dx लाईन, dy/dx काय दाखवतो, टँजेंटचा स्लोप, टँजेंटचा काय दाखवतो, आणि टँजेंटचा स्लोप किती आला आहे. मग डिरेक्टली तुम्ही काय लिहिणार, देअरफॉर 3x² - 2x + 1 = 1. कारण ही टर्म स्लोप आहे आणि तो स्लोप काय आला आहे, 1 आला आहे, ते लिहून टाकलं. 1 कॅन्सल झालं, 3x² - 2x = 0. देअरफॉर ओके, हिअर इट इज 12 ना, 12 आहेत. 3x कॉमन काढू आपण, 3x बाहेर आला, x - 4 = 0. दिस इम्प्लाइज दॅट, आपण इथेच लिहूया, 3x = 0 or x - 4 = 0. देअरफॉर x = 0 or, आपण ते ॲक्च्युली ऑरमध्येच असतं, ठीक आहे. x = काय येणार, 4. तुम्हाला एक्सची व्हॅल्यू 0 भेटेल किंवा एक्सची व्हॅल्यू 4 भेटणार. तुम्हाला पॉईंट काढायचा आहे, एक्स आणि वाय. एकतर एक्स किती निघाला किंवा एक्स काय निघाला, 4 निघाला. ठीक आहे. याच्यावरून आतापर्यंत काय काय बघितलं मी तुम्हाला सांगतो. हे आपलं 11चं बेसिक आहे. 2 लाईन पॅरलल असतील तर त्यांचा स्लोप कसा असतो, सेम असतो. 2 लाईनचे पॅरलल लाईनचा स्लोप काय असतो, सेम. x + by + c ही लाईन असेल तर त्याचा स्लोप काय असतो, -a/b, जे आपल्याला इथे अप्लाय करायचं आहे. दिस इज द कर्व, आणि एक लाईन दिलेली आहे जी पॅरलल आहे टँजेंटला. पॅरलल म्हटलं तर ते स्लोप सेम हे डोक्यात ठेवायचंच लगेच. ठीक आहे. त्याचा dy/dx काढला, दिस इज द स्लोप ऑफ द टँजेंट. ठीक आहे. ही जी कर्व आहे त्याला स्लोप, त्याच्या टँजेंटचा स्लोप असणार आहे. तो कसा, आता बघा लाईन दिलं आहे, त्याचा स्लोप काढला या इक्वेशननी वरच्या, विच इज द टँजेंट स्लोप. हा सुद्धा काय टँजेंटचा स्लोप आहे, हा पण टँजेंटचा स्लोप. दोघांनी इक्वेट केलं, एकच्या व्हॅल्यू, आता एकच्या व्हॅल्यू 1 याच्याऐवजी 2 आल्यात, मग वायच्या व्हॅल्यू पण किती भेटणार, 2. बघा मग आपण इथं इक्वेशन लिहू. बघा वाय हे दिलेलं आहे तुम्हाला, x³ - 6x² + x + 3. फॉर x = 0, y = x³ - 6x² + x + 3. हे तुम्हाला व्हॅल्यू दिलेली बघा, x³ - 6x² + x + 3. ठीक आहे. यात व्हॅल्यू टाकू, विच इज इक्वल टू 0³ - 6 0² 0 + 3, विच इज इक्वल टू व्हॅल्यू काय आली, वायची 3 आली. अँड फॉर x = 4, वाय काय असणार आहे, इथं 4 टाकू, 4³ - 6 × 4² + 4, हा इकडचा 3, एकच्या जागेवर काय टाकला आपण 4. 4चा क्यूब 64 मायनस हे किती झाले 16 × 6 किती आले 96 प्लस 7. त्याची व्हॅल्यू काय आली, वायची व्हॅल्यू काय ती फायनल बघा. म्हणजे तुमचं 0,3 हा एक भेटणार
आणि तुम्हाला याची वायची व्हॅल्यू काय येणार आहे आता इथं आहे बघा, +96 -96 + 7 -89 -89 + 64 -25. ठीक आहे, ही व्हॅल्यू भेटणार वायची. मग देअरफॉर रिक्वायर्ड पॉइंट काय असेल, P = 0,3 और कारण x हा ऑरमध्ये भेटला आहे. मग एक तर काय राहील 4, -25. दिस इज द आन्सर. ठीक आहे, ओके. व्यवस्थित शिकवताना लक्ष द्या, ठीक आहे ना. उगाच गडबड करू नका, शिकवताना थोडे पेशन्स ठेवून लक्ष देत जा. बघा, हे आपण इथला दिलेला पार्ट, यातला क्वेश्चन 2. मग इथे आपण काय बघितलं आहे, जे काय जॉमेट्रिकल मिनिंग होता, तर जॉमेट्रिकल मिनिंग जो आहे त्याच्यावरून dy/dx त्या पॉईंटला काढला का टँजंटचा स्लोप भेटतो, त्याचं इक्वेशन आणि नॉर्मलचं इक्वेशन, ते मेन एक्झाम्पल आहे. आणि त्याचं अजून एक हे आपण ॲप्लिकेशन बघितलं आहे. तर आता त्याच्यानंतर बघा, हे झालं. आता यानंतर आपल्याला बघायचं आहे डेरिव्हेटिव्ह ॲज अ रेट मेजर. डेरिव्हेटिव्ह ॲज अ रेट मेजर. डेरिव्हेटिव्ह ॲज रेट मेजर. डिरेक्टली आपण एक्झाम्पलकडे जाणार आहे, ठीक आहे. त्याच्यामध्ये जास्त असं काही वेगळं थेरॉटिकल चर्चा करण्यासारखं काही नाही आहे. एक्झाम्पल बघितलं का आपल्या लक्षात येईल, ठीक आहे. बट एक्झाम्पल पहिले आपण डिस्कस करू काय काय. पेज नंबर 68, ठीक आहे. बघा बरं, 68वरती क्वेश्चन बघू काय दिलेला आहे, आणि त्यानुसार आपल्याला डेटा लिहायचा राहील त्याचा, काय काय दिलेला आहे तो. ठीक आहे, बघा काय दिलेलं आहे. अ स्टोन इज ड्रॉप इन टू द क्वाईट लेक. एक स्टोन आहे, तो एका लेकमध्ये टाकला, ज्याचा सरफेस, जो पाण्याचा सरफेस होता तो एकदम शांत होता. त्याच्यामध्ये समजा आपण दगड टाकला तर काय तयार होईल, तिथे सर्कल्स तयार होतील ना. आता समजा इथं ड्रॉप केला स्टोन, इथं असं सर्कल, ते सर्कलचे वेव्ज असे वाढत जातील, बरोबर आहे, वाढत वाढत जाणार आहे, लांब 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 असे पसरत जातील. बघा काय दिलं आहे पुढे. इन द फॉर्म ऑफ सर्कल्स आर जनरेटेड. तिथं काय तयार होत आहेत, सर्कल्स आर जनरेटेड. रेडियस ऑफ द सर्क्युलर वेव, ठीक आहे, वॉज इन्क्रीज ॲट द रेट ऑफ 5 cm/s. रेडियस म्हणजे एक प्रकारे समजा रेडियस आपण आर म्हटले, ती कितीने वाढते, 5 cm/s. पर सेकंड दिसतोय विथ रिस्पेक्ट टू टाईम. मग याला तुम्हाला लिहायचे dr/, रेडियस आहे विथ रिस्पेक्ट टू टाईम. मग चेंज इन रेडियस, डी म्हणजे चेंज इन रेडियस विथ रिस्पेक्ट टू टाईम. टाईम कसा चेंज होतोय, तर 5 सेंटीमीटर प्रत्येक सेकंदाला रेडियस वाढते. म्हणजे 1 सेकंदाला 5 सेंटीमीटर रेडियस वाढली, 1 सेकंदाला 5 सेंटीमीटर रेडियस वाढली विथ रिस्पेक्ट टू टाईम, म्हणून अशी टर्म आहे, लक्षात घ्या. आपण लिहू पुढे तरी. ॲट द इन्स्टंट वेन द रेडियस ऑफ द सर्क्युलर वेव्ह इज 8 सेंटीमीटर. रेडियस ऑफ द सर्क्युलर वेव्ह काय दिलेली आहे, 8 सेंटीमीटर असताना, एक्झॅक्टली 8 सेंटीमीटर एवढी रेडियस असताना काय फाइंड आउट करायचं आहे, एरिया एन्क्लोज्ड इन्क्रीज. त्यावेळेला एरिया कितीने एन्क्लोज म्हणजे वाढतोय. म्हणजे तुम्हाला एरिया, हे बघा, नुसता एरिया नाही विचारलेला आहे, तुम्हाला विचारला आहे इन्क्रीजिंग एरिया, म्हणजे dA/dt कितीने एरिया वाढतो आहे, इन्क्रीजिंग म्हणजे वाढतोय विथ रिस्पेक्ट टू टाईम, हे तुम्हाला विचारलं आहे. ठीक आहे, आता आपण एक एक टर्म बघू याच्यामध्ये काय, कारण पहिलंच एक्झाम्पल आहे, व्यवस्थित बघा, लक्ष द्या नीट. आता एक एक टर्म आपण मानून घेऊ, त्याच्यामध्ये काय काय दिलेलं आहे त्या गोष्टी सगळ्या आपल्याला मानावं लागणार आहेत. ठीक आहे, बघा, गिवन डेटा पण लिहायचं आहे सायमल्टेनियसली, सगळ्या गोष्टी आपण बघू. पहिलंच क्वेश्चन याचा, लेट आर इज रेडियस अँड ए इज एरिया ऑफ सर्क्युलर रिंग ॲट गिवन इन्स्टंट, दिलेल्या टायमिंगला, ॲट गिवन
इन्स्टंट, जो काय टाईम असेल त्या टाईमला. ठीक आहे, आता आपण बघू ॲज. मला सगळ्यात पहिले हे सांगा, सगळ्यात पहिली गोष्ट आपल्याला एक हे माहिती आहे, एरिया. आता सर्क्युलर रिंग होत आहेत ना, तर सर्कलचा एरिया काय असतो रे? सर्क्युलर रिंग आहे शेवटी, त्याचा एरिया काय असणार आहे? पाय आर स्क्वेअर. मी मगाशीच तुम्हाला सांगितलं, आपल्याला त्यांनी गिवन काय दिलं आहे? डी आर बाय चेंज इन रेडियस विथ रिस्पेक्ट टू टाईम. म्हणजे विथ रिस्पेक्ट टू टाईम तुम्हाला काय घ्यायचा आहे? याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. बघू आपण मग कसं येणार. जे दिले ते हे बघा, दिलं डी आर बाय डी टी दिलेलं आहे, ते तर मग लिहावं लागणार. मग ते येण्यासाठी काय, मी इथं लिहितो डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू टी, डी ए बाय डी टी. पाय काय कॉन्स्टंट आहे, कॉन्स्टंट बाहेर काढतो आपण. कॉन्स्टंट काय काढतो? बाहेर. आर स्क्वेअर, त्याचं काय होणार? 2r. आणि आरचं स्वतःचं अगेन डी आर बाय डी टी. यात काही कन्फ्युजन आहे? काय नाही, डेरिव्हेटिव्ह घेतला याचा, फक्त आपण काय घेतला? डेरिव्हेटिव्ह. एरिया का लिहिला पाय आर स्क्वेअर? कारण सर्क्युलर रिंग्स आहेत, त्यामुळे त्याचा आपण एरिया लिहिला पाय आर स्क्वेअर. त्याचं विथ रिस्पेक्ट टू, विथ रिस्पेक्ट टू एक्स का नाही घेतला? कारण आपल्याला विथ रिस्पेक्ट टू टाईम टर्म दिली ना त्यांनी, मग विथ रिस्पेक्ट टू टाईमच घ्यावं लागेल आपल्याला. डी ए बाय डी टी पाय आर स्क्वेअरचा काय 2r, आणि आरचा इथं स्वतः आरचा काय डी आर बाय डी टी. याला नीट लिहून घेऊ आपण, विच इज इक्वल टू 2 पाय आर डी आर बाय डी टी. ठीक आहे, डी ए बाय डी टी ही टर्म काढायची. ठीक आहे, आता बघा तुम्हाला काय दिलेलं आहे, लक्ष द्या. याला इक्वेशन 1 मानू. ॲज चेंज इन रेडियस विथ रिस्पेक्ट टू टाईम, मगाशीच लिहिलं होतं आपण, किती दिलेलं आहे? 5 सेंटीमीटर पर सेकंड. युनिटवरून ओळखायची टर्म काय दिली आहे? एवढी रेडियस चेंज होती 5 सेंटीमीटर, विथ रिस्पेक्ट टू सेकंड म्हणजे टी आर बाय डी टी ही दिलेली. नंतर तुम्हाला ॲट रेडियस आर किती विचारलं आहे? 8 सेंटीमीटर विचारलं आहे का? आर तुम्हाला सांगितलं आहे 8 सेंटीमीटर, बरोबर आहे बुकमध्ये. ओके, म्हणजे तुम्हाला आर इथं टाकायचं आहे, डी आर बाय डी टीन विचारलं काय आहे? एरिया, इन्क्रीज इन एरिया. त्यावेळेला काय? देअर फोर अबाव इक्वेशन, वरचं इक्वेशन काय होणार आहे? डी ए बाय डी टी इज इक्वल टू, डी ए बाय डी टी काय होईल बघा? 2 पाय. तसाच याची व्हॅल्यू 8 आणि याची व्हॅल्यू 5. काय आलं? 80 पाय, बरोबर आहे. 5 2 जा 10, 10 इंटू 8, 80 पाय डी ए बाय डी टी. हे बघा, हे आन्सर आले मान्य, पण देताना तुम्हाला सुरुवातीला युनिट दिले नाही यांचे सगळ्यांचे. मग आता याचं पण युनिट लिहून टाकायचं. चेंज इन एरिया, एरिया कशाने येणार? सेंटीमीटर स्क्वेअर, कारण हे देताना कशात दिलं आहे सगळं? विथ रिस्पेक्ट टू टाईम. टाईम विथ रिस्पेक्ट टू काय दिलं आहे? सेकंड. दिस इज द आन्सर. हे याचं काय आहे? आन्सर आहे. म्हणजे यातलं हे पहिलं एक्झाम्पल, जो गिवन डेटा होता त्या गिवन डेटानुसार ज्या ज्या टर्म्स दिल्या त्या आपण मानून घेतल्या. याला आर म्हणू, याला ए मानू. ज्या ज्या टर्म्सचं त्यांनी डिस्कशन केलेले प्रॉब्लेममध्ये त्या टर्म्स आपण लिहून घेतल्या. रेडियसचं बोललेलं आहे ते, एरियाचं बोललेलं आहे, अजून वेगळं काही बोललं आहे का? काहीच नाही बोललं. मग ते लिहून घेतलं फक्त. एरिया बोललं आहे तर एरिया, सर्कल, सर्कल सांगितलं आहे, एरिया ऑफ द सर्कल. चेंज इन रेडियस विथ टाईम ते टाकलं, मग त्याचं डिफरन्शिएशन, कारण ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्हजच आहे ते किंवा डिफरन्शिएशन काही पण म्हणा. सो दिस इज द फर्स्ट क्वेश्चन. आणि याच्यानंतर सेकंड बघायचं आपल्याला. यातलाच सेकंड बघा, नंबर 2. सेकंड बघा, याच्यामध्ये काय दिलेलं आहे. सेकंड पेज नंबर 69 बघा काय दिलेलं आहे त्यांनी. व्हॉल्यूम ऑफ द स्पेरिकल बॉल इज इन्क्रीजिंग ॲट अ रेट ऑफ. व्हॉल्यूम चेंज होतं आहे बघा. डोक्यामध्ये लगेच आपण कॅल्क्युलेशन आलं पाहिजे. व्ही इज द व्हॉल्यूम. किती दिलेलं आहे? साईडला कॅल्क्युलेशन करून घ्यायचं. त्यांनी दिलं आहे 4 पाय. सी सी म्हणजे क्युबिक सेंटीमीटर. सेंटीमीटर क्यूब लिहिलं तरी चालेल. सी सी म्हणजे क्युबिक सेंटीमीटर. ओके, त्यांनी सी सी लिहिलं आहे, आपण सेंटीमीटर क्यूब लिहू, काय फरक नाही पडत, वन अँड द सेम आहे.
पर सेकंड परत टाइम दिलाय. एवढा चेंज होतोय म्हणजे व्हॉल्यूम चेंज होतोय विथ रिस्पेक्ट टू टाइम. हे तुम्हाला दिलंय, dv/dt तुम्हाला दिलेलं आहे. ठीक आहे, हा एक पहिला पार्ट. त्याच्यानंतर पुढे काय सांगितलंय बघा, फाइंड द रेट ॲट विच द रेडियस अँड द सरफेस एरिया आर चेंजिंग. तुम्हाला काय विचारलंय, रेडियस कितीने चेंज होत आहे, रेडियस कितीने चेंज होते. चेंज म्हणजे ऑब्वियसली dr/dt विचारलंय, कितीने चेंज होते रेडियस. नंतर अजून काय विचारलंय, रेट ॲट विच, रेट म्हणजे विथ रिस्पेक्ट टू टाईम असता. हां, आणि सरफेस एरिया, सरफेस एरिया, एरिया वेगळा, चला सरफेस एरियाला आपण एस मानू, तो कितीने चेंज होतोय, ds/dt. हा किती आहे तुम्हाला बघा, व्हॉल्यूम दिला आहे आणि व्हॉल्यूम ऑफ द स्पेरिकल बॉल, असा स्पिअर असणार आहे, असा स्पिअर आहे. ठीक आहे, याचा कंप्लीट व्हॉल्यूम जर तुम्ही बघितला तर व्हॉल्यूममध्ये जर तुम्ही बघितलं तर हा कंप्लीट त्याचा व्हॉल्यूम येणार आहे. स्पिअरचा व्हॉल्यूम किती असतो, 4/3 पाय स्क्वेअर का पाय क्यूब, पाय क्यूब. ठीक आहे, व्हॉल्यूम ऑफ द स्क्वेअर हा फॉर्म्युला. त्याचा परत सरफेस एरिया, त्याचा पूर्ण सरफेस एरिया कसा राहील, एस. एसचा फॉर्म्युला काय राहतो, यस, सरफेस एरिया व्हॉल्यूमचा 4πr². तर ह्या दोन्ही टर्म्स आपल्याला इथं लागणार आहेत. तर त्या टर्मच्या बाबतीत आपण बघू आणि पुढे एक एक टर्म फाइंड आउट करत जाऊ की कोणत्या वेळेला त्यांनी काय काय दिलं आहे, त्यातल्या टर्म्स आपण त्याच्यामध्ये शोधत जाऊ. ठीक आहे, चला आता बघू आपण इथं काय त्यांना एक्सपेक्टेड आहे त्या गोष्टी इथे लिहू एक एक टर्म. ओके, let V, R and S, V, R and S are the volume, radius and surface area of sphere. जो काय स्पियर त्यांनी दिलेला आहे त्याचा तो काय व्हॉल्यूम, रेडियस आणि स्पियर रिस्पेक्टिवली. ठीक आहे, आता तुम्हाला माहिती आहे dv/dt दिला आहे, व्हॉल्यूम लिहून घेऊ. नाव v इज इक्वल टू 4/3 πr³. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू टाइम, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू टाइम. मग याच्यामध्ये काय, dv/dt, स्मॉल व्ही काढू नका बरं का, व्हॉल्यूमला कंपल्सरी कॅपिटल व्ही आहे. ओके, तर dv/dt इज इक्वल टू 4/3 पाय, 4/3 पाय कॉन्स्टंट आहे, r³ 3r², डेरिव्हेटिव्ह 3 खाली r⁻³ 2 येणार आणि आरचा परत डेरिव्हेटिव्ह dr/, हे तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे. बघू आपण काय काय टर्म्स दिल्या त्याच्यानुसार बघू. हे फाइंड आउट करायचं ना, अजून एक टर्म फाइंड आउट करायची. ठीक आहे, याला नीट लिहू. 3 काय होणार आहे, कॅन्सल, विच इज इक्वल टू 4πr³ dr/dt आणि हे काय dv/dt. ओके, ॲज dv/dt काय आहे, dv/dt किती दिलेलं आहे तुम्हाला, चेंज इन व्हॉल्यूम विथ रिस्पेक्ट टू टाईम 4π दिलेला आहे. याची व्हॅल्यू तुम्हाला 4π cm³/s इतकी दिली. देअरफॉर अबाव इक्वेशन, वरचं इक्वेशन काय होईल, याच्यात व्हॅल्यू टाकू आपण, 4π इज इक्वल टू, इकडे परत 4π r², इथं स्क्वेअर आहे, चुकून क्यूब लिहिला गेला आपल्याकडनं, r² इंटू dr/dt. 4π कॅन्सल, इकडे टर्म 1 उरणार आहे, r² dr/dt. देअरफॉर dr/dt इज इक्वल टू 1/r². याला इक्वेशन काय मानू आपण, 1. ओके, इथे लक्षात घ्या काय होणार आहे बघा,
ओके, तुम्हाला डी आर बाय डी टी काढायचं आहे, विचारलं आहे त्यांनी रेडियस चेंज किती त्यावेळेला, ती तरी आली, पण याच्या अडलो कुठे आपण, आर त्यावेळेचं आपल्याला माहिती नाही आहे. आर काढण्यासाठी चला याला इक्वेशन 2 म्हणू आपण, दिलेल्या इक्वेशनला 1 म्हणूया पहिल्या, का कारण तो यूज करायचा आहे परत. त्यांनी काय दिलेलं आहे क्वेश्चनमध्ये बघा, पुढं त्यांनी सांगितलेलं आहे, काय सांगितलं आहे, वेन द व्हॉल्यूम इज 288 पाय, व्हॉल्यूम किती आहे, मी इथं लिहितो इक्वेशन 1 वेन व्ही इज इक्वल टू 288 पाय सेंटीमीटर क्यूब. इक्वेशन 1 किती आहे, व्ही इज इक्वल टू 4/3 पाय आर क्यूब. तो टाकून देऊ, 288 पाय इज इक्वल टू 288 पाय इज इक्वल टू काय होणार आहे बघा, 4/3 पाय आर क्यूब. ओके, पाय पाय कॅन्सल, 4ने याला डिवाइड केलं किती उरणार आहे टर्म, 4 1 जा 4 7 जा 72 इथं आले, 72 इंटू 3 इज इक्वल टू आर क्यूब. इथं किती 6, 216 आर क्यूब. आर इज इक्वल टू किती आला 6 सेंटीमीटर. आर किती आलं 6 सेंटीमीटर. ठीक आहे, 6चा क्यूब तुम्ही करून बघा तर त्याची व्हॅल्यू काय येणार आहे 216. ओके, आता इथे काय झालं आहे बघा, आतापर्यंत काय काय केलं आपण बघू, म्हणजे पुढं मला सांगता येईल परत तुम्हाला. सगळ्यात पहिले तुम्हाला इथं दिलेलं आहे व्हॉल्यूम रेडियस आणि सरफेस एरियाच्या बाबतीत ते याचा बोलत आहेत स्पिअरच्या, तर ते आपण मानून घेतलं आहे. व्हॉल्यूम तुम्हाला त्यांनी आपण क्वेश्चन पहिले बघताना सांगितलं की डी व्ही बाय डी टी दिलेलं आहे त्यांनी, व्हॉल्यूमला रेडियस ही एक कंडिशन दिली म्हणजे वापरायचं आहे आपल्याला. व्हॉल्यूम दिलं आहे 288, त्यावेळेस रेडियस काढून घेतला किती आहे, आणि डी आर बाय डी टी विचारला आहे. डिवाइड बाय टी पाहिजेलच आहे, विथ रिस्पेक्ट टू टी पाहिजेलच आहे, मग त्यानुसार डिफरन्शिएशन केलं, हे इक्वेशन भेटलं. आर नव्हता, एक अजून कंडिशन दिली त्याच्यावरून तुम्हाला आर भेटला. मग देअरफॉर इक्वेशन 2 डी आर बाय डी टी इज इक्वल टू 1/r², 1/6 त्याचा स्क्वेअर. मग डी आर बाय डी टी काय आहे तुमचा 1/36. ही तुम्हाला व्हॅल्यू भेटली आहे सेंटीमीटर पर सेकंड. मग त्यांनी जे जे विचारलं आहे बघा, तुम्हाला त्यांनी काय काय विचारलेलं आहे, डी आर बाय डी टी क्वेश्चन आपण डिस्कस केला तेव्हा हे किती आहे, आणि डी एस बाय डी टी किती आहे, चेंज इन सरफेस एरिया विथ रिस्पेक्ट टू टाईम किती आहे, आणि रेडियस किती चेंज होते ते आपल्याला विचारलेलं आहे. ठीक आहे, मग आता बघा ती एक टर्म निघाली. आता सरफेस एरियावरती बोलू आपण. सरफेस एरिया काय दिलेला आहे, फॉर्म्युला काय सरफेस एरियाचा, ॲज सरफेस एरिया ऑफ स्पियर इज, स्पियरचा सरफेस एरिया काय असतो, एस इज इक्वल टू 4πr². ठीक आहे, याला परत आपण डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू टी करू, कारण तुम्हाला डी एस बाय डी टीच पाहिजे म्हणून त्याला विथ रिस्पेक्ट टू टी केला. 4π कॉन्स्टंट r²चं 2r आणि आरचं स्वतःचं डी आर बाय डी टी. सगळ्या टर्म्स आपल्याला नोन आहेत. नीट लिहू पहिला 8πr डी आर बाय डी टी. आरची व्हॅल्यू किती आली आहे, ॲज आर इज इक्वल टू 6 आणि डी आर बाय डी टी इज इक्वल टू 1/36. काय होईल, देअरफॉर डी एस बाय डी टी व्हॅल्यू पुटअप करायच्या आहेत फक्त याच्यामध्ये. किती येत आहेत 8π, ही व्हॅल्यू 6, ही व्हॅल्यू 36. ठीक आहे, इथे याची व्हॅल्यू काय आली 8π/6, 2ने डिवाइड केला 4π/3. चेंज इन सरफेस एरिया विथ रिस्पेक्ट टू टाइम. सरफेस एरिया आहे सेंटीमीटर स्क्वेअर, विथ रिस्पेक्ट टू टाइम पर सेकंड. इतक्याने काय होतं आहे तो चेंज होत आहे. सो एस पण आपण विथ रिस्पेक्ट टू टी टर्म्स दिलेल्या आहेत त्या फक्त पुटअप केल्या. दिस इज द फायनल आन्सर. हे शेवटचं आन्सर यातलं निघाले. सो हा जो पार्ट आहे जेवढं दिलेलं आपण सगळ्याच्या सगळ्या तुम्ही लिहून घ्या. ओके, चला लिहा.